कवर बाई एकटीनेच करायचं. कधी येतात काय माहिती. मला म्हणले आत्ता आलो आत्ता. कुठे गेले गावात हुंदडाय काय माहिती. चट मरणाचं ऊन लागायला लागले. बघा बरं आहे आता. काय काय लावायचं बंद केलं काय? लावताय म्हणलं थोड्या वेळाने जमले मी. अगो बाई 4 झाडं नाही लावले तरी दमले काय? किती? अहो 5-6च लावलेत बाई. मला सांगा नुसतं झाडच लावलेत का? हा आणि हे मग एवढं कामाने दमून जमत काही लागवड व्हायची कधी? लागवड व्हायची कधी होईन ना. चट ते आल्यावर लावताय ना आम्ही दोघं दुईकडून पटपट लावतो. म्हण तू येईन मग आम्ही लावू. तो यायचा कधी न व्हायचं कधी? मग आता दमलंय माणूस. मग किती ऊन झाले तर काय उगाच बसले का? मुद्दाम केल्याने करायला लागले तुम्ही तर. तुला वावरत आलं तुला की दमते. गावात बिवात जायला नखरा करायला तू अजिबात दमत नाही. त्याचं काय आलं आता इथं मधी? त्याचं काय आलं मध्ये? मग काय आलं नाही मध्ये. काय आलं त्याचं तेच म्हणते मी. त्याचं मध्ये नाही. तीच बोलायसाठीच मी काय आलेली तुला. काय काय बोलाय आले बोला की मग. नाही ते गावातली तू जाती पार्लर फिरलर दुनियादारी काय करते ती बाई भर चौकात मला नाही ती बोलली 4 बायांच्यात. काय म्हणली? काय म्हणली? काय काय तू म्हणली? येते उधाऱ्या करून गोमी चिमी काय लागत तुला शेजारनी पाजारनी उधारी करायला. त्यांच्या उधाऱ्या तुझ्या नावावर होय. मग ठेवल्या देता येईन तिला. तिला बी सांगितलेलं कळलं नाही होय 2 दिवसांनी म्हणून. तू 2 दिवसांनी करून देणार. पण मी म्हणजे तू करतेस का आले असे उद्योग? अहो मग माणसाला का आता जायचं होतं कार्यक्रमाला म्हणून केले बाय. कधी नाही तिच्या इथं जाळपट केला माझा. तू बरा जाळपट केला. तुझाच करायचा ना. दुसऱ्याला कायला घेऊन गेली? अहो दुसऱ्याला कशाला घेऊन गेली का? म्हणजे त्यांचा आता मला काय माहिती त्या बायांचा व्यवहार कसा आहे ते. मला तुम्ही लागले बोलायला. आता जाऊन तिच्या घरी जाते ना पहिली. ती म्हणली बाय तुझ्या ह्याच्यावर मांडून ठेव म्हणलं. मी आपल्या बोळ्या बाबड्या मनाने मांडून ठेवले. मांडून ठेवू नको ठेवू. माझ्या वेळेस आम्ही नाही का आमच्या वेळेस हे असं केले लिहून ठेवा. उधार नसला ना गप यावा. पैसा नाही तर कायला नखरे करा. नाही मी काय म्हणते पैसा असेल नसेल ते माझं मी बघन. तिला तू आणि ती तुम्हाला कशी काय बोलली तिचं बी सुमार जाऊन बघते. माझे पैसे आहेत ना तर मग तिने बी मलाच बोलायचं होतं. आणि तुमच्या टायमाचं नकाकडे सांगू. तुमचा टाइम लय वेगळा होता ना आमचा लय वेगळा बदलला म्हणा. काय काळ बदलला? दिवसा अंधार पडायला ना रातचा दिवस उगला काय? काय बदलला? नका सांगू काय बदललाय? काय बदललाय? हाय तसंच आहे. उगवतोय मावळतोय वारं ऊन पाऊस. काय बदल झालाय? म्हणा काळाच्या आडदाड्यात. काळाच्या आडदड ग. तुम्हाला ना फक्त निमताला कारण पाहिजे. मला बोलायला कुठून नाही कुठून कारण भेटलं ना लगेच आल्या. तेवढंच टपून असता तुम्ही. फक्त कधी भेटता कधी नाही. काय सांगायचंय कारण? म्हणजे तू माझी दुश्मनी नाही जशी. दुश्मन नाही पण दुश्मनाच्या वरच करता घरात राहू का नको केलंय बाय तुम्ही तर मला नुसतं. अगं तुला जर एवढा धाकण हे असता ना तर एवढं असं नाव लिहून टिपून ठेवले नसते. नाही लय धाकाच्या बाहेर चालले. काय केलं असं धाकाच्या बाहेर उधारे पाधारे कुणाच्या नसतात असतेच प्रत्येकावर. करायचं नाही अजिबात करायची काही गरज नाही. नखरा करायचं. मी माझ्या नवऱ्याच्या जेवर केलंय ते देणार आहे मला पैसे. तुम्ही नका बोलू. काय तुमच्याकडे मी हात पसरले नाही तुम्ही द्या म्हणून मला. पसरूच नको. तुला कोण पसरणार तरी कोण आहे? मला मी म्हणते मी तुमच्याकडे हात पसरलेच नाही ना. तुम्ही कशाला एवढं तुम्हाला मिरच्या लागाय पाहिजे? त्या बाईने मला भर चौकात कशाला मला? तुम्ही सरळ बोलायचं ना. तू जाऊन माझ्या सुनाला बोल म्हणून. तुला मला बोलायचा काय संबंध आहे? बोलले मी वेगळी म्हणाव सांगा तिला. लिहून ठेवायला सांगायचं नाही आणि माझ्यापर्यंत येऊन द्यायचं नाही. तू म्हणते ना माझा. पण मी तुमच्यापर्यंत यूज दिला नाही. तिला आकलीचा भान. तिला मी काय करू? बोलले असन म्हणले असं ना कुणाची कोणतरी हाय ती म्हणूनच तुम्हाला बोलली नाही तर कशाला गावातल्या दुसऱ्या कोणाला कशी बोलली नाही बरं? म्हणते तू कशी म्हणली? मी तुमच्या पुढे हात पसरत नाही. कोणाचे कोण आहे म्हणूनच म्हणले. मग मी काय म्हणते हात पसरत नाही. मग तुम्ही दिले का काढून लगेच? सुनाची ती एवढी इस्पणी करत होती मग द्यायचं ना काढून हातातले. पैसे घेऊन गेले होते काय? माझ्या खर्चापुरते घेऊन गेले. मला काय आणायचं असते ना जवळ तरी सुद्धा तुम्ही दिले नसते. यात हातवादी मला माहिती तुमच्या खोडी. दिव्या काय लावल्यात नको बस पाहुण्यावाने येऊन. पाहुण्याचं नाही पण केलं तुम्ही सुरुवात रोप लावायला चालू केली का? सुरुवात झाली. सगळी सुरुवात झाली. रोप हे केलं एवढं ते रोप लावलेत तरी सुद्धा तुमची आई म्हणती काय केलंस तू? त्यांना म्हणा वडा बरं तेवढं तितक्यात कशी कंबरट जाती बघा मग. आपण मी काय म्हणतो काम सोडून तुम्ही काय बोबाट लावला येऊ आणि तुम्हाला? अहो नाही काम धंदा सोडून बोबाटा नाही. तुमच्या आईला नाहीतरी ना बोबाटा केल्याशिवाय जमतच नाही. कधी मला भांडत्यान कधी त्यांना तेवढंच पडलेलं असतं. साधा नाही लागलं. मी का मला याड नाही लागलं उठून सुटून तुला भांडायला. येड लागलेलं बरं पण तुमच्या सारख्यांच्या येड्याच्या नादी लागलेलं नाही बरं. ती शानी. मी काय म्हणतो आई? काय म्हणतो? भांडणच करायचे बाया तरी कशाला लावायच्या? कशाला लावायचं म्हणजे लावायच्याच नाही तर लावायच नव्हते असं काहीतरी करायचं ना. अरे बाबा मग हे रोप आणून ठेवले याचं वाटोळ करायचं. त्याचा काय नाही प्रश्न. मग प्रश्न काय? ते झालंय काय त्या पार्लर वालीकडे आहे माझी उधारी
आणि ते दिन दिन म्हणते माझा बी जाळपेट होतोय माझ्या कामाच्या आणि ह्याच्या राड्यात माझ्या लक्षात नाही राहिलं आणि ती बाई बोलली ह्यांना आज भर चौकात काय म्हणली असं बोलले तर बोलली चौकात माझ्या बरोबर ते इंदुबाई त्यान किती बाया होत्या शांतीन ते मग काय झालं म्हणली म्हणून काय त्यांच्या लग्नाला सुनाच्या नाही तो एक आता अहो त्या तुला नाही इंदुबाईचं त्याचं सांगत तिच्या अंगावर अख्ख्या गावची उधारी आणि ते तर कुठं लय तुमचं नाक खचा खचा कापलं अगं तिच्या लाख असू दे मला माहिती का माझ्या समोर तिला कोणी मागितलंय का आम्ही काय म्हणतो आई काय म्हणतो तू सुन नाही दिसल्या सासूला माग ना ती अरे पण लाज वाटायला पाहिजे ना काय उधारी करा नाही मी काय म्हणते केली तर केली उधारी पाहिल्याची काय झालं पाठीमाग मला तिकडे जायचं होतं माहेरला मरणाचं शेतात ह्याच्यात काम करून थोबाडं आज पार काळ झालं होतं म्हणून केलं जाऊन बरं मला सांग तू काय ते लावला अंगाला त्या क्रीमा ब्रिमा काय वडलं वाकडं तिकडं त्याने तू झाली गोरी अहो नाग नका का व्हायना पण फरक तर पडू दे ना कसं तुला काय कळलं? फरक? हा ते काय का असं ना तुम्हाला काय सांगत बसू पोरं मी नसतं, पुरुषूरला असतो ना जरा समजून घ्यायचा जा ए असला काय नाद असला होय, काय नाद असला काय चौदा दिवसाचा नाद आला. हे तर रानामध्ये खपा दिवस रात्र मग असला नाद लय भारी अरे याच्यात केलं तर खायला मिळतंय अहो, खिशात पण 500 मग- 500 अहो, घालायचं पण काय करत नसते तर मग म्हणायचं बी होतं ना रानात बी खपते माझं जाळपेट घरी बी करते आणि तिकडं केलं म्हणून काय झालं हा कमल काढ लावला त्याच्या पोरीला मला किती एवढं पैसे कळत कायला नखरे पाहिजे रे त्या क्रीमान प्रेमा काय करायचं आपली ह्या शेतकरी वयात माणसं नाही आपण. नखरं करायचे मग तुमच्या वयात करायचं अगं का लग्न शेतकरी ना झाल्यावर? आपण डंगर झाल्यावर नाही पण शेतकऱ्याची काय जात शेतकऱ्याला आपली वाटत नाही का? शेतकऱ्याला काय, आपण हा? लावावा, आपण पावडर लावावा चांगला बांग पडा वाटत नाही का त्याला? अरे तोड वाशा कुशाला म्हणतो आई काय झालं शेतकऱ्यांना लागत नाही का अरे मी काय म्हणते शेतकऱ्याने किती काय केलं तर त्याला मातीतच गाडायचं चिखला मातीत मग कशाला एका अहो, मग दिवसात नाही मातीत गाडलं तर कधी काय त्याला बी वाटतं ना नीट करावं म्हणून आम्ही कुठं म्हणतोय मातीत नाही गाडायचं म्हणून आमचा जन्म हिथंच खपणार आहे ना जाळपेट हिथंच आमचं मड गाडणार आहे मग नक्की ना तर मी काय म्हणते मग जवळ असलं तर 500 काय तू 1000चं कर जवळ नाही ना दमडी कायला जावा तिथं मग अहो, जवळ आहे पण आम्हाला द्यायला त्या बँकेत सुद्धा जायला मला टाइम भेटा ना काय एवढी मला भीक नाही लागलेली बाय, 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 काय बाय, तरी बाय, किती काय 800 तरी? रुपये 1000 उधारी काय ते 1000 रुपये घेऊन बसली तिने मला म्हणावा मी देईन तिला तू तर ना काय बोलायचं लायक नाही अहो तू. मी काय म्हणलं देता येईन कामाच्या गडबडीत 1000 रुपयाचं काय कुठं कुणाच्या लक्षात राहतंय हा आणि ती बी एवढं- 65 तसली तिला बी बघते की बरोबर कशी काय आहे. मग तिचं बी सुमार सांगायचं. बघते जाऊन तो म्हणायचं हा? होतं माझी सासू आल्या बोलू नको बाई काय अहो, आपलं कसं- व्यवहाराचं अहो, राहून दे मला माहित असतं ना मी तिला 1000 वेळा तेच म्हणलं असतं कुणाची कोण असल्यावर तिला नको म्हणू पण मी म्हणते तुझ्या कोण होत्या ना त्या त्यांना सांगायचं माझी सासू आल्या बाई सांगू नको ती इंदीन कवीन सवीन गवीन सारं गाव जमा झालं होतं अहो तुझं. मला काय सांगतात त्या इंदी कवी सवीचं लय लाज असलेल्या त्या बाया आणि त्यांच्या पुढे तुमचं नाक कापलं होय आणि त्या कवीचं तर काय सांगता गाव फिरी मुरळी कुठली हा आणि तिचं मला सांगायला लागला कोड कौतिक तसं मी म्हणते ते गाव फिरून दे ना तर मुरळी पण करू दे पण तू मग काय म्हणते मग पंचित आहे तसल्या पंचित नाही कडे मी मला त्या पंचितचं नका सांगू उदळ भवानी कुठली बरं आई, तुझा मेन मुद्दा काय तर असेल माझा मेन मुद्दा एक आहे ही नखरा करून आली त्या बाईने मला भर चौकात पैसे मागितले काय 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 तुला धाड बसली का सोना मला नाही मी काय म्हणते भर चौकात पैसे मागितले असं काय तिने तुम्हाला भर चौकात हाणलं तर नाही ना धरून झिपऱ्या पैसे दे अगं माझ्या काळात रुपयाची कोणाची उधारी नव्हती ग तुझ्यामुळे मग नाक नाही जाईन तर काय होईन मूड दे सांगतो तू पण लय मोठं नाक गेलंय त्यांचं त्यांच्या सुनाने दुसरा नवरा करून ऑनलाईन घरात बसली अगं लय एवढं सांगत सुंभारात हा सुमारात राह नाही तर सुमारात सोडून चालले माझा नवरा लय सोन्यावणी म्हणून राहते मी बरं. घरात नाही तर अशी नाकावर टिचून गेले असते म्हणून कधीच. म्हणते काय दुसरा नवरा करायला लाज वाटते का? हा. सुंभारात बोल जरा बिन लाजे नाही नाही चुकीचं तसं तिथे नाही म्हणावं मग लाज वाटते का ग तुला मला नाही लाज वाटत मी तर सगळी सोडून दिलेली तुम्हाला तर माहिती आहे आपल्या सुनाने सोडून दिली त्याच्यामुळे बरं जाऊ का तुम्हाला लय नाक कापल्यावानी वाटलं अगं नाक तो व्यवहाराने का पावलाय तू लय का- काय तू ते व्यवहार मला मग टोकरीचे केस पिकले होते अहो, मग बास मध्ये बरं मी काय म्हणते आले ते आलेत मग मला नीट म्हणावं ना बाया ती बायाला बडबड करीत होती भर चौकात मला बोलली दे बाया तिचं देऊन टाक म्हणून तसं मग काय नाही म्हणले? काय म्हणले? नाही नाही तसं नाही आणि तुला लय ह्याच लागा त्यात आणि तुला लय त्याच लागा त्यात बोलायची पण पद्धत असती असं नाही काय कुठून आणली नाही तुम्ही कामवाली घरात ठेवायला ए कामवाली सारखं तुला म्हणत नाही अरे गेले स्वतःची उधारी गोमी चिमी सारं गाव त्याची पण तिच्या नावावर उधारी अहो, माझं मी बघून घेईन ना माझं मी बघून घेईन अगं काय बोलते काय पटताय तुला लाज धर जरा काय गोष्टींवर तुला लाजच धरा म्हणतात मला लाजच धरा मी कुठं 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 सोडली माझी लाज बोलायचं. लाजच धरायला हवं म्हणतात अगं बोलण्यातून हा? सोडली बोलण्यातून होय मी बोलण्यातूनच सोडली आणि तो पण तसा ठोंबिया आई काय होते पोरी सोरूनच्या तो आमक करतील तमक करतील खरं तेच त्यांनी कोणी बोलतात ध्यान द्यायचं? नाही नाही त्यांना कोणी दिसतंय ना तेच बोलतात उगाच नाहीत बोलत मला काय कळत नाही तुम्हाला सगळं कळतंय विषय मिटला तू अशीच बसून राहा चला का आम्हाला
मी अशी बसून राहा ओ, घ्या हे. चला कामाला. हे घ्या, चला तिकडे लावा, चला तिकडे जाळपेट करा, चला आपल्या तिकडे झाडं लावायचे राहिलेत. नाही नादी लागाय मला कुणाच्या टाइम. हा, मी पोरगी सोरगी आहे, माझ्या नादी लागती जगाची मला याद लागलंय. नाही मी पोरगी सुरगी म्हणून तुम्ही माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटा ना. अगं लाव किवली संबट तुझ्या तोंडाला. हो, तसलं बोलत जाऊ नका. नाहीतर तुम्हाला सांगते बघा आता बरोबर, ती तसलं बोलायची भाषा सोडून द्या. ती बायांच्या वाड्यात काय मोडती या? बायावणी काय म्हणून बोलत असता हो? हातान ते तसलं करून बोलत जाऊ नका. याला पटत नाही लाज मला. नाही, याला बयात राव ना येडे केलंय तिने पण तिचा पदर धरू मला लाज हा, नाही मी येडे मला केलंय. बोलतोय. हा, आम्हाला कळत नाही, मला याद उचला. लागलंय, मला काय चला. कळत नाही. उठा, मला कामदारी. उचला. कामदारीनेच आहे म्हणून संसार चाललाय. अगं, नाही बाय, बाय. बुडवलं असतं कधीच. अगं, बाय, 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 काल आले लागले संसाराचं सांगायला भूषण. कालच आले. हा नको दुसरी आज होती, सोडू. दुसरी होती, काय काय ती लिओक, अन काय ती सून, काय यांचे नाटक, काय कामदार, काय संसाराचं मला लागली शिकवायला. काल नाही आली तर आम्ही काय संसार सोडून टाळ्याच वाजत होतो काय मंदिराने जाऊन. भूषणीच बोलण्याचं नवाल, उदाहरण पादाराचं बोललं तर यांच्या नाकाला मिरच्या लागत, त्यांना बोलावं का नाही बोलावा.